मागील 10 वर्षापासून हा व्यवसाय करत आहे। व्यवसायाला मागणी चांगली आहे, मात्र दुकानांची संख्या वाढल्यामुळे कस्टमर डिवाइड होत चाललेला आहे चालूला। यावर्षी पावसामुळे थोडा त्रास झाला, बाकी काय व्यवसाय चांगला आहे, काय अडचण नाही त्याच्याबद्दल। शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद आहे? शेतकऱ्यांचा प्रतिसाद म्हणलं तर ग्रामीणला दुकान झाल्यामुळे थोडं संख्या कमी झाली पंढरपूरला येण्यासाठी। मागच्या 10 वर्षापूर्वी किंवा कोरोना काळ त्यानंतर आता चालूचा काळ कसा? मागे खूप मागणी असल्यासारखी परिस्थिती होती, मात्र आता सध्या पंढरपूरपेक्षा ग्रामीणलाही दुकान भरपूर झाल्यामुळे थोडं मागणी पंढरपूरला ग्रामीणची कमी झाली। माझं नाव शुभम घोंगे आहे। मी गणपती हे माझा कंटिन्यूचा बिझनेस आहे। मी एक 5 ते 6 वर्ष झाले गणपती विकतोय आणि लोकांचा बराच प्रतिसाद भरपूर चांगला आहे। आणि कसं आहे, आवडीनुसार गणपती लोक घेतात, हा रूप पाहिजे, ते रूप पाहिजे वगैरे। आणि कसं आहे, 2 दिवसात पाऊस वगैरे पडला, थोडंसं स्लॅग झालं, पुन्हा आज भरपूर प्रतिसाद मिळाला लोकांचा। शेतकऱ्यांचा काय प्रतिसाद आहे तुम्हाला? शेतकऱ्यांचा प्रतिसाद असा आहे की शेतकरी माणूस आला की असं कुठल्या गोष्टीचा विचार करत नाही, फक्त पीक पाणी चांगलं झालंय म्हणतात, पाऊस भरपूर आहे, थोडासा पूर परिस्थिती झाल्यामुळे थोडंसं काही जणांचं नुकसान झालं, पण प्रतिसाद सगळ्यांचा अति उत्कृष्ट आहे, त्यामुळं काय सगळ्या गोष्टी बऱ्या आहेत। तर मित्रांनो, मी आहे सौरभ माळे। पंढरपूरमध्ये 2015 पासून फुलांचा बिझनेस करतोय। प्रत्येक सण असते आपलं 12 महिने फुलाचं दुकान असतं आणि आता गणपतीचा सीझन तर चालूच आहे। मग डुप्लिकेट फुलं असतील, ओरिजिनल फुलं असतील, तर ओरिजिनल फुलांचं पण मार्केट तेवढंच चालू आहे आणि डुप्लिकेट फुलांचं तर तेवढंच चालू आहे। डेकोरेशनचं तर ते पण तेवढंच आहे। आणि जर डेकोरेशनसाठी डुप्लिकेट फुलं वापरत असतील तर लोक गणपतीसाठी, गौरी गणपतीसाठी ओरिजिनल फुलं तर नेतातच। आणि जर त्या वर्षी 20 रुपये विकतो आम्ही माळ, आणि यावर्षी तर थोडी फुलं जरा महाग आहेत, त्यामुळे आम्ही 30 रुपये लावले, गिऱ्हाईक नेतोय, काय अडचण नाही। आणि ही आहे साधी 20 रुपयाला।